प्रोग्रामचं नाव इम्पॉर्टंट आहे. हा प्रोग्राम जो आहे तो नेदरलँडसोबत संयुक्त विद्यमानाने काय केलेला आहे, सुरू केलेला आहे. आता विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे जे सचिव आहेत अभय करंदीकर यांनी नवी दिल्ली येथे हा कार्यक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. आता हा उपक्रम जो आहे तो भारताच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनशी जोडलेला आहे. कुठल्या मिशनशी? राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनशी जोडलेला आहे. हे देखील इम्पॉर्टंट आहे. आणि याचा उद्देश काय आहे बघा, भारतीय शास्त्रज्ञांना नेदरलँड्सच्या प्रगत हायड्रोजन इकोसिस्टीममध्ये अनुभव प्रदान करण्यासाठी, जेणेकरून हा अनुभव घेऊन हायड्रोजन तंत्रज्ञान भारतात मोठ्या प्रमाणात लागू करता येईल, हा उद्देश बाळगून हा प्रोग्राम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. आता नेदरलँड्समधील एक विद्यापीठ आहे ज्याचं नाव काय आहे, ग्रोनिंगेन, आणि 19 भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच IITs यांच्यात एक सामंजस्य करार झालेला आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, नेटवर्क रेडीनेस इंडेक्स ज्यालाच NRI असं म्हटलेलं आहे, 2025मध्ये भारताचा क्रमांक किती आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, ब 45. 45th रँक आहे नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2025मध्ये भारताची. 4 अंकांनी जे आहे तो अप झालेला आहे. आणि 2024चा जो इंडेक्स होता त्याच्यामध्ये भारताची रँक किती होती, 49th होती. आणि 4 अंकांनी काय झालेलं आहे, यावेळी सुधार झालेला आहे. आणि नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2025मध्ये भारत हा 45वा आहे 127 देशांच्या यादीमध्ये. ठीक आहे. हा अहवाल कोणी सादर केलेला आहे, वॉशिंग्टन DC मध्ये पोर्टुलन्स इन्स्टिट्यूट एक संस्था आहे, त्यांनी हा अहवाल जो आहे तो सादर केलेला आहे, ज्याच्यामध्ये जगातील 127 अर्थव्यवस्थांमध्ये भारत हा 4 स्थानांनी सुधारणा करून 45व्या स्थानावर पोहोचलेला आहे. जसं की मी मगाशी सांगितलं, 2024मध्ये कितव्या स्थानावरती होता, 49व्या स्थानावरती होता. आता याच्यामध्ये टॉप 3 कोणते आहेत हे लक्षात ठेवायचं आहे, कारण बरेच वेळेला प्रश्न विचारले जातात अशा इंडेक्सवरती. तर USA हा पहिल्या नंबरवरती आहे आणि सलग 4थ्यांदा पहिल्या नंबरवरती आहे. त्याच्यानंतर फिनलँड दुसऱ्या, तर सिंगापूर तिसऱ्या नंबरवरती आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, दिल्ली सरकारने दिल्ली खेल महाकुंभचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, ए शिखर धवन. बघा, शिखर धवन सगळ्यांनाच माहिती आहे, क्रिकेटर आहेत. आणि दिल्ली सरकारनं दिल्ली खेल महाकुंभचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून यांची नियुक्ती केलेली आहे. आता याच्याबद्दल आणखीन जाणून घ्यायचं झालं तर बघा, भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन दिल्ली सरकारच्या प्रमुख क्रीडा उपक्रम दिल्ली खेल महाकुंभचा ब्रँड अँबॅसेडर बनलेला आहे. आणि हा खेळ महाकुंभ 13 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे. ठीक आहे. आता याचं उद्दिष्ट काय आहे बघा, तळागाळातील किंवा जे कोणी गरीब आहेत अशा क्रीडा प्रतिभा ओळखणे, म्हणजे जे कोणी गरीब खेळाडू आहेत ज्यांना खेळाच्या चांगल्या संधी उपलब्ध होत नाही आहेत, अशा लोकांच्या प्रतिभा ओळखून आणि दिल्लीच्या तरुणांना व्यावसायिक व्यासपीठ प्रदान करून देणं हे याचं उद्दिष्ट आहे. दिल्ली सरकारच्या शिक्षण आणि क्रीडा संचालनालयाचा हा एक उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये बास्केटबॉल असेल, फुटबॉल असेल, स्क्वॅश असेल, व्हॉलीबॉल सारख्या बऱ्याचशा खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि दिल्लीच्या वेगवेगळ्या ठिकाणी हे काय करण्यात आलेले आहेत, अरेंज करण्यात आलेले आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात दरवर्षी कोणत्या तारखेला राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. इम्पॉर्टंट डेजशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट डेजवरती क्वेश्चन विचारला जातो. त्याचं उद्दिष्ट काय आहे, त्याची थीम काय आहे हे पण बरेच वेळेला विचारलं जातं. तर बघा, 13 फेब्रुवारीला दरवर्षी आपण काय करतोय, राष्ट्रीय महिला दिन साजरा करतोय. आता 13 फेब्रुवारीलाच का साजरा करतोय,
कारण स्वातंत्र्य सेनानी किंवा कवयित्री आणि समाजसुधारक सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतो. त्यांनाच भारताची कोकिळा किंवा नाइटिंगेल ऑफ इंडिया असं देखील म्हटलं जातं. हा दिवस महिला सक्षमीकरण, नेतृत्व आणि समान संधीचं महत्त्व अधोरेखित करतो. आता राष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास काय आहे बघा. 2014 मध्ये 13 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात निर्णय घेतलेला आहे. आता सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतो. तर आपण त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. बघा, त्यांचा जन्म जो आहे तो 13 फेब्रुवारी 1879ला झालेला आहे. कुठे झालेला आहे? हैदराबाद या ठिकाणी. ठीक आहे. आणि 1925 मध्ये ते 1879 आहे. सरोजिनी नायडू यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात. बघा, त्यांचा जन्म जो आहे तो 13 फेब्रुवारी 1879 साली हैदराबाद या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यानंतर 1925 मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष झालेल्या होत्या. त्यामुळे त्यांचं नाव काय आहे? इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बघा, स्वातंत्र्यानंतर पहिल्या महिला राज्यपाल बनून कोणत्या प्रांताच्या? संयुक्त प्रांताच्या, जसं की आता आपण त्याला उत्तर प्रदेश असं म्हणतोय, त्याच्या राज्यपाल बनलेल्या होत्या. कालावधी होता 1947 ते 1949 पर्यंत त्यांनी तिथे काम केलेलं होतं. त्याच्यानंतर त्यांचं साहित्यामध्ये देखील बरंच योगदान आहे. गोल्डन थ्रेशोल्ड असू दे, द बर्ड ऑफ टाईम असू दे, असे बरेचसे साहित्य देखील त्यांचं उपलब्ध आहे किंवा त्यांनी त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहण्यापूर्वी बघा, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि मी देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. बघा, आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. राष्ट्रीय डाळी आत्मनिर्भरता अभियान हे कोणत्या राज्यातून सुरू करण्यात आलेलं आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? मध्य प्रदेश. बघा, मध्य प्रदेशमध्ये राष्ट्रीय डाळी आत्मनिर्भरता अभियान जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. आता याच्याबद्दल आणखीन थोडं डीपमध्ये पाहायचं झालं तर बघा, मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यात राष्ट्रीय डाळी आत्मनिर्भरता मिशन सुरू करण्यात आलेलं आहे. कोणी सुरू केलं आहे? केंद्रीय मंत्री जे आहेत शिवराज सिंग चौहान यांनी केलेलं आहे. सिहोर जिल्ह्यातील अमलाहा येथील अन्न डाळी संशोधन केंद्र या ठिकाणाहून या मिशनची सुरुवात करण्यात आलेली आहे. आता हे मिशन जे आहे, या मिशन अंतर्गत देशभरात जवळपास 1000 नवीन डाळी गिरण्या ज्या आहेत त्या स्थापन करण्यात येणार आहेत, ज्यापैकी 55 एकट्या मध्य प्रदेशमध्ये असतील. आणि क्लस्टर मॉडेल अंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 10,000 रुपये मदत आणि आदर्श लागवडीसाठी बियाणे किट देखील प्रदान करण्यात येणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बघा, आत्ता सध्याच्या कंडिशनला डाळींच्या उत्पादनात देशात पहिल्या क्रमांकावरती कोण आहे? मध्य प्रदेश आहे. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट जर बघायचं झालं तर मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे. मुख्यमंत्री मोहन यादव आहेत, तर राज्यपाल आहेत मंगूभाई सी पटेल. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, बायोफॅक 2026 मध्ये कोणत्या देशाला कंट्री ऑफ द इयर हा सन्मान देण्यात आलेला आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? डी, भारत. बघा, भारताला 2012 नंतर 2026 मध्ये हा अवॉर्ड जो आहे कंट्री ऑफ द इयर हा देण्यात आलेला आहे. ठीक आहे. बघा, बायोफॅक 2026 मध्ये भारताला कंट्री ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आणि यापूर्वी हा किताब कधी पटकवलेला होता? 2012. आता 10 ते 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान जर्मनीतील न्यूरेबर्ग येथे हा आयोजित करण्यात आलेला होता. ठीक आहे. हा जगातील सर्वात मोठा सेंद्रिय उत्पादनांचा व्यापार मेळा आहे.
त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. प्रमुख वैशिष्ट्य काय आहे, उत्पादनं कोणती कोणती आहेत बघा. सेंद्रिय बासमती तांदूळ, मसाले, आले, हळद, काजू किंवा तेल असतील, हे वैशिष्ट्यकृत उत्पादनं आहेत त्याच्यामधली. आणि GI टॅग मिळालेल्या तांदळाच्या जाती भारतामध्ये 5 प्रमुख जाती आहेत. कुठल्या कुठल्या आहेत ते पाहूयात बघा. पहिलं तर आहे इंद्रायणी तांदूळ, जो की फेमसच आहे. महाराष्ट्र, पुणे प्रदेशामध्ये हा सर्वात जास्त हे केला जातो आहे. त्याच्यानंतर नवरा केरळ, गोविंदभोग जो की पश्चिम बंगालमधला आहे. आणि त्याच्यानंतर लाल तांदूळ जो हिमाचल प्रदेशमधील कुल्लू आणि शिमला या ठिकाणी भेटतो. तर चकहाऊ हा काळा तांदूळ जो आहे तो मणिपूर या ठिकाणी भेटतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. भारताच्या अध्यक्षतेखाली पहिली ब्रिक्स शेर्पा बैठक कुठे झाली आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, नवी दिल्ली. आता भारताच्या अध्यक्षतेखाली पहिली ब्रिक्स शेर्पा मीटिंग जी आहे ती नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे. आता भारताचे ब्रिक्स शेर्पा कोण आहेत, सुधाकर दलेला. बघा, या बैठकीचं अध्यक्षस्थान जे आहे ते परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सुधाकर दलेला यांनी भूषवलेलं होतं. आणि ही बैठक 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या 2026च्या तयारीचा एक भाग म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं आहे. 13 जानेवारी रोजी भारताने अधिकृतपणे 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं अध्यक्षपद जे आहे ते भूषवलेलं आहे किंवा स्वीकारलेलं आहे असं म्हणू शकतोय. आणि थीम इम्पॉर्टंट आहे, बऱ्याच वेळेला थीम विचारली जाते अशा परिषदांची. ब्रिक्स 2026ची थीम काय आहे, लवचिकता, नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वतेसाठी उभारणी, ही त्याची थीम आहे. आता ह्याची स्थापना कधी झालेली आहे ब्रिक्सची, 2009मध्ये, ज्याच्यामध्ये 11 देशांचा आंतरराष्ट्रीय गट आहे. आता याच्यामधले देश आपल्याला सर्वांना माहिती आहेत, तरीसुद्धा एकदा रिवाईज करूयात बघा. ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, भारत आहे, इंडोनेशिया, इराण, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि UAE आहे. त्याच्यानंतर व्यापार, अर्थव्यवस्था आणि जागतिक साखळींवर संवाद आणि सहकार्य वाढवण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात बघा. बातम्यांमध्ये असलेला आदित्य पंड्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, B, अंतराळवीर. तर अलीकडे चर्चेत असलेले आदित्य पंड्या हे गुजरातचे असून हे एक अंतराळवीर आहेत. ठीक आहे. आणि 17 वर्षीय आदित्य पंड्या हे भारतातील सर्वात तरुण पुरुष ॲनालॉग अंतराळवीर बनलेले आहेत, ज्यांनी 1 ते 8 फेब्रुवारी 2026 दरम्यान गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील धोलावीरा येथे चंद्रासारखे सिम्युलेशन मिशन यशस्वीरित्या कंप्लीट केलेले आहे. आता ही मोहीम जी आहे ती इस्रोची नोंदणीकृत स्पेस ट्यूटर असलेल्या आकाश स्पेस स्टुडिओने आयोजित केलेली होती. आणि आदित्य पंड्या हे मगाशी सांगितल्याप्रमाणे मूळचे कुठले आहेत, गुजरातचे आहेत. आता आकाश स्पेस स्टुडिओबद्दल बोलायचं झालं तर याची स्थापना 2024मध्ये करण्यात आलेली आहे. आणि ही एक प्रायव्हेट भारतीय कंपनी आहे जी अंतराळ क्षेत्रात काम करते, आर्किटेक्चर आणि ॲनालॉग स्पेस रिसर्च करते. ही संस्था जी आहे ती अंतराळ संशोधन आणि सिम्युलेशनवरती काम करते. तर आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपल्या काही शंका असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपण ते निरसन करण्याचा प्रयत्न करूयात. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.